स्टार्ट. परिच्छेद. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा सत्ताधारी वर्ग त्याची भलावण करतो, तर विरोधात असणारे अर्थसंकल्प कसा सर्वसामान्य माणसाविरुद्ध आहे अशी टीका करतात. वर्षानुवर्षे हे घडत आलेलं आहे. यावर्षीही हेच घडलं. पण सत्तेमध्ये असणारे पक्ष बदललेले असल्याने इसवी 2015-16 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भूमिकेबद्दल आणि त्याच्या बऱ्या वाईट परिणामाबद्दल अधिक तपशिलात जाणून घेणे ही बाब आवश्यक ठरते. राष्ट्रीय पातळीवरच्या नव्या भूसंपादन विषयक कायद्याच्या अनुषंगाने चर्चा, वादविवाद आणि संघर्ष सुरू असताना हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अनुषंगाने आपले विचार मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या टीकेचा यथायोग्य समाचार घेत आपल्या सरकारच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. परिच्छेद. भूसंपादन विषयक कायद्यात देशामध्ये जवळपास 125 वर्षे काही बदलच झालेला नव्हता आणि तो करणे आवश्यक बनल्यानंतर काँग्रेस प्रणीत आघाडीचे सरकार सत्तेत असताना या कायद्यात बदलाची भूमिका सरकारने घेतली तेव्हा भारतीय जनता पक्षाने तिला विरोध केला नव्हता, असे सांगून श्री मोदी यांनी देशातील गुंतवणूक वाढायची, उद्योग क्षेत्रात चांगले दिवस यायचे व रोजगार निर्मिती व्हायची तर नव्या भूसंपादन कायद्याची गरज असल्याचे रोखठोकपणे सांगितले. नव्या कायद्यामध्ये एकही तरतूद शेतकरी विरोधी असेल तर ती बदलण्याची आपली तयारी असल्याचे श्री मोदी म्हणाले. दरम्यान या कायद्याला ज्यांचा विरोध आहे त्यांची भूमिका अशी की नव्या कायद्यात ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित केली जाईल त्यांना चौपट मोबदला देण्यासारखी तरतूद असली तरी त्या शेतकऱ्याच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही स्पष्टता नाही आणि त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी जमीन संपादन करताना 80% शेतकऱ्यांची मान्यता आवश्यक असे, पण नव्या कायद्यात शेतकऱ्यांच्या मान्यतेशिवाय त्यांची जमीन सरकार काढून घेऊ शकणार आहे आणि ही तरतूद अत्यंत घातक व शेतकरी विरोधी आहे. नव्या भूसंपादन कायद्याबाबत असे रणकंदन करण्याची केंद्र सरकारला का गरज भासते आहे? नव्या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट क्षेत्रासाठी व उद्योजकांसाठी पायघड्या घालण्याची आवश्यकता का आहे? या प्रश्नांची उत्तरे सध्या केंद्रात सत्तेमध्ये असलेल्या सरकारसमोरच्या आव्हानांमध्ये दडलेली आहेत. ही आव्हाने नेमकी समजून घ्यायची तर त्यासाठी डेमोग्राफिक डिव्हिडंड ही संकल्पना आणि देश विकासात व आर्थिक विकासात एक मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ उठवायचा तर त्यासाठी काय करणे आवश्यक आहे या बाबी जाणून घ्यायला हव्यात. परिच्छेद. इसवी 2022 मध्ये भारतीय व्यक्तींचे सरासरी वय 29
चीन व अमेरिकेतील व्यक्तींचे सरासरी वय 37 आणि पश्चिम युरोपमधील व्यक्तींचे सरासरी वय 45च्या घरात असेल. याचाच अर्थ असा की जगभरातील देशातील तरुण व कार्यक्षम व्यक्तींच्या प्रमाणात भारतातील तरुण व कार्यक्षम व्यक्तींची संख्या निश्चितपणे कितीतरी अधिक असेल. कोणत्याही देशाच्या लोकसंख्येचा विकास होत असताना हा विकास वेगवेगळ्या कारणांनी एका अशा टप्प्यावर पोहोचतो जेव्हा देशातील इतरांवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या ही उत्पादक वयोगटातील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. अशी स्थिती साधारणपणे देशाच्या वाटचालीत 20 ते 30% राहू शकते. लोकसंख्येच्या विभागणीतील अशी स्थिती म्हणजे देशाच्या आर्थिक प्रगतीसाठीची सुवर्णसंधी मानली जाते. याला डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळू शकण्याचा काळ म्हणून देशाच्या वाटचालीत आत्यंतिक महत्त्व आहे. चीन, अमेरिका यासारखे देश आता सुवर्णसंधीच्या काळाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत, तर भारतासारखा देश अशा काळाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि साधारण इसवी 2045 पर्यंतचा काळ हा भारतासाठी डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ उठवण्याचा काळ असणार आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. परिच्छेद. भारत अशा काळाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची जाणीव 1980 पासून विविध वयोगटातील लोकसंख्येचा जो अभ्यास इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून करण्यात येत होता त्यातून अधिक स्पष्टपणे झाली. इसवी 2011 मध्ये याबाबतचा पेपर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून प्रसिद्ध करण्यात आला. US सेन्स ब्युरोने देखील इसवी 2025 पर्यंत कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल असा कयास व्यक्त केलेला आहे. याचा योग्य पद्धतीने लाभ उठवला गेला तर भारतातील दरडोई उत्पन्नात दरवर्षी किमान 2% वाढ केली जाऊ शकते. अर्थात हे करत असताना भविष्यात म्हणजे 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 169 कोटीवर जाऊ शकते. हे लक्षात घेऊन त्यावेळी या लोकसंख्येची अन्न, पाणी व ऊर्जाविषयक गरज योग्य पद्धतीने भागवण्याच्या दृष्टीने नियोजनाची गरज आहे. स्टॉप.